पुण्यातील हडपसर भागातल्या सह्याद्री हॉस्पिटलची आज सकाळी तोडफोड करण्यात आली। यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर आरोप सुद्धा करण्यात आले। रुग्णाच्या नातेवाईकांचा ठिय्या आणि तोडफोडीनंतर आता खुद्द सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनानं आजच्या घटनेवर निवेदनाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलंय। आपल्या निवेदनात सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनानं म्हटलंय, रुग्णाच्या निधनाबद्दल आम्हाला अत्यंत दुःख झालंय। हा 76 वर्षीय रुग्ण 28 नोव्हेंबरला आमच्या रुग्णालयात गंभीर वैद्यकीय स्थितीमुळे दाखल झाला होता। त्याचे मल्टी ऑर्गन फेल्युअर झाले होते। शहरातील दुसऱ्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला आमच्याकडे दाखल करण्यात आलं होतं। आमच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीमने केलेल्या व्यापक प्रयत्नांनंतर आणि सर्व योग्य पुराव्यांवर आधारित वैद्यकीय प्रोटोकॉलचा वापर करूनही रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे आणखी बिघडत गेली आणि दुर्दैवाने आज त्यांचं निधन झालं। सर्व वैद्यकीय हस्तक्षेप आणि क्लिनिकल निर्णय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांनुसारच अतिशय काटेकोरपणे घेण्यात आले होते। आम्ही शोकाकुल कुटुंबियांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो। या कठीण काळात आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत। कुटुंबाला शक्य त्या सर्व प्रकारे मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत। तथापि रुग्णालयात घडलेल्या हिंसक प्रकारांचा आम्ही तीव्र निषेध करतो। याशिवाय मालमत्तेच्या नुकसानीबाबत आम्ही पोलिसात तक्रार दाखल करत आहोत, कारण अशा वर्तनामुळे रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि आमचे आरोग्य कर्मचारी यांना गंभीर धोका निर्माण झाला, अशी भूमिका सह्याद्री हॉस्पिटलनं मांडली आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।